एमआयएम संभाजीनगरमध्ये जोरदार यश मिळवलंय. इम्तियाज जलील नेते आपल्या सोबत आहेत, गेल्या वेळेसपेक्षा सुद्धा जास्त. 100%. कशामुळे कशामुळे फक्त भाषणामुळे असं होत नाही आहे. लोकांचा जे विश्वास आहे, आम्ही आमदार असताना खासदार असताना आमचे 25 जे कॉर्पोरेटर्स होते त्यांनी जे काम केलेलं होतं त्याच्या आधारावर सगळं एमआयएम पक्ष एकत्र येऊन जे निवडणूक लढली. आमचे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी, अकबरुद्दीन अवैसी त्यांनी येऊन जे परिश्रम घेतलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याचाच हे निकाल आहे. मी सामान्य जनतेचा खूप खूप धन्यवाद देतो. मी त्यांचा ऋणी आहे की ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला इतकं मोठं यश या शहरामध्ये दिलेलं आहे. तुम्ही आणि भाजप एकमेकांचे कट्टर शत्रूच आता महापालिकेत आहे ना. आम्ही कट्टर म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रकारचा आम्ही समझोता करणार नाही. ठीक आहे, आज ते सगळ्यात मोठा पक्ष या महानगरपालिकेमध्ये आहे आणि आम्ही त्यांना सांगतो की या शहराच्या विकासासाठी तुम्ही काही चांगलं निर्णय घेत असेल तर आम्ही पूर्ण सहकार्य करू. पण तुम्ही समांतर सारख्या एजेंडा या शहरावर लादणार असेल तर आम्ही विरोधी पक्षाची जी भूमिका जी आहे ते भक्कमपणे आम्ही मांडणार आहे. त्या चिन्हावर शिंदेच्या शिवसेनेनं बॅन आणा म्हटलं होतं. काय हे की मी तर या शहराचे पालकमंत्र्यांचा धन्यवाद देतो. मी लाखो रुपये खर्च केले असते तर माझी पतंग इतकी उडवली नसती. जितकं त्यांनी इलेक्शन कमिशन मध्ये जाऊन जे प्रचार पतंगचं त्यांनी केलं होतं की एमआयएमचा पतंग जे आहे ते इलेक्शन कमिशनने घेऊन टाकलं, तर लोकांना अरे कळालं, अरे एमआयएम पक्षाचं पतंग आहे. चला 14 तारखेला ते मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवली, 15 तारखेला ईव्हीएम वर पतंगवर दाबवले आणि 16 तारखेला आता पुन्हा पतंग 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 चाललेले. कुणी 14 म्हणत होतं, कुणी 15 म्हणत होतं तुमच्या जागा, पण तुम्ही फारच पार केलो. कुणी 14, कुणी 15, कुणी 18. नाही काय हे की ठीक आहे वेगवेगळ्या लोकांचा, पण मला पूर्ण विश्वास होता की मागच्या वेळी जितके आमचे सीट्स आले होते 25 त्याच्यापेक्षा आमचे 28 पर्यंत येतील. मला विश्वास होता की 28 पर्यंत येतील, पण 33 पर्यंत आम्ही जाणार हे मलाही विश्वास नाही होता. म्हणून मी या शहरांचे लोकांचा ऋणी आहे. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की आज त्यांनी जे आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. ताकद बढ़ गई है ना? यकीनन ताकत बड़ी है साहब, और ये ताकत का इस्तेमाल हम शहर के अच्छे काम के लिए हम करेंगे. इम्तियाज जलील म्हणतायत की आमची ताकद वाढलेली आहे आणि निश्चितपणे भाजपने जर चांगलं काम केलं तर त्यांच्या सोबत, नाही तर त्यांना कडाडून विरोध आम्ही महापालिकेत करू. मी विशाल करवळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.